कल्पना करा, एक 20 वर्षाची तरुण महिला जिला तिच्या स्वतःच्या पतीने आणि समाजाने घराच्या बाहेर काढले. हातात काही दिवसाचं नवजात बाळ, जिच्याकडे डोक्यावरती छप्पर नव्हतं, खायला अन्न नव्हतं आणि जगण्याची कोणतीही आशा नव्हती. पण त्याच महिलेने स्वतःच्या अश्रूंचं रूपांतर पुढे जाऊन अशा अमृतामध्ये केलं, ज्याने 1000 पेक्षा जास्त अनाथ मुलांना आईची हक्काची माया दिली. ही आहे आपल्या महाराष्ट्राची वाघीण म्हणजेच पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांची एक अशी प्रेरणादायी आणि थक्क करणारी जीवन कथा. एक अशी कथा जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि त्यांच्याबद्दलचा आदर मनात अजूनच वाढेल. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 ला महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या जन्मामुळे घरात कोणालाच आनंद झाला नव्हता, म्हणूनच त्यांना प्रेमाने चिंदी असं म्हटलं जायचं. त्या काळात मुलींना शिकायचं नसत अशी समाजात कडक मानसिकता होती. पण चिंदीच्या वडिलांचा म्हणजेच अभिमानजींचा मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा होता. ते गुरांना चरायला न्यायच्या बहाण्याने चिंदीला शाळेत पाठवायचे. पैशांच्या अभावामुळे पाटी नसल्याने चिंदी चक्क झाडाच्या पानांचा पाटीसारखा वापर करून त्यावरती लिहायला शिकली. पण हे सुखाचे दिवस फार काळ टिकले नव्हते. गरिबी आणि परिस्थितीमुळे फक्त 4थी पर्यंत त्यांचं शिक्षण होऊ शकलं आणि वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्यांचा विवाह त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्यासोबत करून देण्यात आला. लग्नानंतर चिंदी सपकाळ ह्या सिंधुताई झाल्या, पण त्यांचं आयुष्य सुखाचं नव्हतं. सासऱ्यांच्या घरात त्यांना प्रचंड त्रास, गरिबी आणि अन्यायाचा सामना करावा लागला. स्थानिक जमीनदाराकडून आणि श्रीमंताकडून होणारी गरीब गावकऱ्यांची लूट बघून सिंधुताईंनी त्या विरोधात आवाज उठवला. हाच राग मनात धरून त्या जमीनदाराने सिंधुताईंच्या नवऱ्याच्या मनात एक मोठा गैरसमज निर्माण केला आणि त्यांच्या चारित्र्यावरती खोटे आरोप लावले. क्रूरतेची सीमा इथेच संपली नाही. अत्यंत अमानुषपणे 9 महिन्याच्या गरोदर असलेल्या सिंधुताईंना त्यांच्या नवऱ्याने लाथाबुक्क्यांनी मारून घराच्या बाहेर काढले. अंगावर कोसळणाऱ्या पावसाच्या रात्री शुद्ध हरपलेल्या अवस्थेत एका गुरांच्या गोठ्यामध्ये सिंधुताईने आपल्या मुलीला म्हणजेच ममताला जन्म दिला. विचार करा, त्या माऊलीने काय वेदना सहन केल्या असतील. त्या क्षणी त्यांच्या आयुष्यात जगण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. ना हक्काचं घर, ना पाठीवरती मायेचा हात, ना खिशात 1 रुपया. आता जगायचं कसं याच विचाराने सिंधुताई रेल्वे स्टेशनवर किंवा मंदिराच्या बाहेर फक्त एका भाकरीच्या तुकड्यासाठी भीक मागू लागल्या. आणि संध्याकाळच्या वेळीस कोणतंही अमानुष कृत्य घडू नये म्हणून त्या त्यांच्या बाळाला घेऊन चक्क स्मशानभूमीत जाऊन झोपायच्या. कारण त्यांना माहित होतं, जिवंत माणसांपेक्षा मेलेली माणसं जास्त सुरक्षित असतात. असं म्हणतात, एकदा तर त्यांनी स्वतःची भूक मिटवण्यासाठी चक्क स्मशानातील जळणाऱ्या चितेच्या निखाऱ्यांवरती स्वतःची भाकरी वाजून खाल्ली होती. पण म्हणतात ना, देव जेव्हा सगळं हिरावून घेतो तेव्हा एक मार्ग सुद्धा दाखवतो. रेल्वे स्टेशनवर सिंधुताईंना अशी अनेक अनाथ मुले दिसली, ज्यांना भूक लागली होती आणि ज्यांच्या डोक्यावरती आई वडिलांचं मायेचं छप्पर नव्हतं. सिंधुताईंच्या मनात विचार आला, माझं दुःख तर खूपच मोठं आहे, पण या बिचाऱ्या अनाथ मुलांचा काय दोष. त्यांनी विचार केला, आता मी फक्त माझ्या मुलीचीच आई नाही तर या सर्व अनाथ मुलांची माय बनणार. आणि अशा गरीब आईचं रूपांतर झालं अनाथांच्या माऊलीमध्ये. सिंधुताईंनी सर्व अनाथ मुलांना जवळ केलंच होतं, पण त्यांच्या मनात एक प्रश्न होता. जर त्यांनी स्वतःच्या मुलीला जवळ ठेवलं तर इतर मुलांना वाटू शकतं की आई स्वतःच्या मुलीवरती जास्त प्रेम करते. म्हणूनच एका आईच्या काळजावरती दगड ठेवून सिंधुताईंनी स्वतःच्या मुलीला म्हणजेच ममताला दुसऱ्या एका संस्थेमध्ये विश्वासाने वाढवायला दिले, जेणेकरून कुठल्याही अनाथ मुलांना असं वाईट वाटणार नाही. असा त्याग फक्त एक माऊलीच करू शकते. सिंधुताईंनी पुण्यामध्ये सन्मती बालनिकेतन आणि असे अनेक इतर आश्रम सुरू केले. त्या गावोगावी जायच्या, आपल्या साध्या पण धारदार भाषणांनी लोकांना मंत्रमुग्ध करायच्या आणि अनाथ आश्रमातील मुलांसाठी मदत मागायच्या. आणि पाहता पाहता त्यांच्या छत्राखाली अनेक मुले वाढली. आज सिंधुताईंची अनाथ मुले अनेक क्षेत्रात ताठमानेने जगत आहेत. त्यांच्या मुलांपैकी अनेक जण नामांकित डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील आणि मोठमोठे अधिकारी सुद्धा बनले आहेत. आता बघा, ज्या महिलेला तिच्या स्वतःच्या पतीने आणि समाजाने नाकारलं होतं, आज त्याच महिलेला अनेकांनी त्यांचा देव आणि आई म्हणून सुद्धा स्वीकारला आहे. सिंधुताईंच्या याच अफाट कार्याची दखल अख्ख्या जगाला घ्यावी लागली. त्यांना त्यांच्या आयुष्यात 750 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्येच भारतातील सर्वश्रेष्ठ पद्मश्री पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार आणि मदर तेरेसा पुरस्कार यांचाही समावेश आहे. इतके पुरस्कार मिळूनही सिंधुताईंचे पाय हे कायम जमिनीवरच असायचे. त्या अत्यंत नम्रपणे म्हणायच्या, मला मिळालेले सोन्या चांदीचे पुरस्कार माझ्यासाठी काही मोठे नाहीत. माझा खरा पुरस्कार म्हणजे समाजात ताठ मानेने जगणारी माझी मुलं आणि त्यांच्या डोळ्यातील आनंद आहे. त्यांनी पुरस्कारातून मिळालेला प्रत्येक रुपया फक्त आणि फक्त मुलांसाठी आणि आश्रमासाठी खर्च केला. 4 जानेवारी 2022 ला या थोर माऊलीने जगाचा निरोप घेतला. पण
त्यांनी ठेवलेला मायेचा वारसा हा अजूनही कायम आहे. सिंधुताईंनी जगाला त्यांच्या आयुष्यातून असं शिकवलं की परिस्थिती कितीही कठीण असली, तुमच्याकडे काहीही नसलं तरी तुम्ही दुसऱ्याच्या अंधारमय आयुष्यात प्रकाशाचे एक किरण बनू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर काय आपल्या महाराष्ट्राच्या खऱ्या वाघिणीची म्हणजे सिंधुताईंची हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी अशी कथा आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन ऐतिहासिक आणि थोर माणसांच्या कथा ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.